सगळे नुसते कामापुरते आहेत. तर तो मुलगा म्हणतो नाही महाराज, पण माझी बायको खरंच प्रेम करते. महाराज म्हणतात तुला पाहायचंय तुझी बायको तुझ्यावर नक्की किती प्रेम करते? तो म्हणतो हो मला पाहायचंय किती प्रेम करते. महाराज म्हणतात तू फक्त घरी जाऊन मेल्याचं नाटक कर, पुढचं काय ते माझं मी बघून घेईन. हा घरी जातो, मेल्याचं नाटक करतो आणि नेमकी त्या दिवशी दिवाळी असते. दिवाळी असल्यामुळे बायकोने पहाटे 5 वाजल्यापासूनच स्वयंपाक केलेला असतो. ती वाटच बघून असते कधी हे येतात आणि कधी एकदाचे जेवतात. पण आल्या आल्याच मेल्याचं नाटक करतो ना. मग नंतर ती त्याला उठवायला जाते, अहो उठा. तो काय उठत नाही. नंतर हिला कळतं की ते आता गेले. तर ती म्हणते मी एवढ्या सकाळी उठल्यापासून स्वयंपाक केला, जेवढ्या बिगरच गेली. ती स्वतःला ताट वाढून घेते आणि पुरणपोळीचा घास तोंडात टाकणार तितक्यात तिच्या लक्षात येतं पुरणपोळीवर तूप घेतलंच नाही. आणि नेमकी तुपाचा डब्बा हा जिथं मेलाय त्याच्यावरती असतो. तर ती तिथं जाते. ही म्हणते आता मेलेलंच आहे ना, मग छातीवर पाय दिला काय डोक्यावर पाय दिला काही काहीच फरक नाही. ती त्याच्या छातीवर पाय देते, तुपाचा डब्बा घालते, पोटभर जेवण करते आणि नंतर आरडाओरडा करते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. रानात गेलेले आई वडील येतात, शेजारच्या गावात बहीण दिलेली असते ती येते, कामावर गेलेला भाऊ देखील येतो आणि ही बातमी अशी त्या महाराजांपर्यंत पोहोचते. सगळे रडत असतात, वडील रडत असतात. याच्या जागी मी गेलो असतो तर किती चांगलं झालं असतं. मी तर पिकलं पान होतो, मी गेलो असतो तर किती चांगलं झालं असतं. आई रडत असते, माझा कागदाचा तुकडा गेला, मी गेले असते तर किती चांगलं झालं असतं. सगळे रडत असतात. महाराज त्या ठिकाणी जातात, म्हणतात मी याला जिवंत करू शकतो, पण याच्या जागी एकाला मारावं लागेल. महाराज सांगतात दुधाचा ग्लास घेऊन या. दुधाचा ग्लास आणला जातो, खिशातली पुडी काढतात, त्या दुधाच्या ग्लास मध्ये टाकतात, चमच्याने हलवतात आणि तो ग्लास त्याच्या वडिलांजवळ नेतात. अहो बाबा तुम्ही घ्या, तुम्ही तर पिकलं पान होता, तुम्ही गेला असता तर चांगलं झालं असतं ना. तर तुम्ही हा ग्लास घ्या, म्हणजे तुम्ही मरशाल आणि तुमचा पिंट्या जिवंत होईल. वडील म्हणतात मी गेल्यानंतर माझ्या बायकोचं कसं व्हायचं? वडील काही ग्लास घेत नाही. मग नंतर आई जवळ नेला जातो. आई तुमचा तर कागदाचा तुकडा आहे, तुम्ही घ्या. यांनी माझ्यासाठी घेतला नाही, मग मी कशाला घेऊ? आई देखील घेत नाही. हा सगळा प्रकार पाहून बहीण तर पळूनच जाते. नंतर भावाजवळ नेला जातो. अहो तुम्ही घ्या, तुमचा भाऊ आहे. त्याच भाऊ म्हणतो जन्माला त्या आई वडिलांनीच घेतला नाही तर मी कशाला घेऊ? महाराज म्हणते ठीक आहे मीच घेतो. सगळ्यांना आनंद होतो. सगळे म्हणतात हो महाराज तुम्ही घ्या, आम्ही तुमची मोठी समाधी बांधू आणि समाधीला दिवा लावायला आमच्या पिंट्यालाच पाठवायचं. महाराज दुधाचा ग्लास पितात आणि त्या मुलाला म्हणतात उठ. तर तो मुलगा उठतो. त्याला कळतं की या जगामध्ये कोणीही कोणाचं नाही, सगळे ते कसे तर कामापुरते. विठ्ठल विठ्ठल.